14 छत्रपती संभाजीनगरला मी फोन केला होता। त्यांना विचारलं की छत्रपती संभाजीनगरला जी SRPF गट क्रमांक 20 वरणगावची जी ग्राउंडची प्रक्रिया चालू आहे ती किती तारखेपर्यंत चालू आहे ती ऐकण्याच्या पूर्वी मी तुम्हाला सांगण्याच्या पूर्वी तुम्ही व्हिडिओला लाईक करून घ्या, चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण अशाच पद्धतीच्या अपडेट्स जे आहेत मी ते या चॅनलवरती घेत असतो। नमस्कार, मी राजेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो राजेश वानखडे ऑफिशियल आपल्या यूट्यूब चॅनलवरती। छत्रपती संभाजीनगरला वरणगावची जी ग्राउंडची प्रक्रिया चालू आहे ती प्रक्रिया किती तारखेपर्यंत चालणार आहे अशा संदर्भात मी छत्रपती संभाजीनगरच्या SRPF कॅम्पला फोन केला होता। त्यांनी मला सांगितलं की आज 6 मे रोजी SRPFच्या वरणगावच्या पोरांची ग्राउंडची प्रक्रिया जी आहे ती संपलेली आहे, परंतु उद्या 7 मे रोजी एक्स-मॅन उमेदवारांची जी ग्राउंडची प्रक्रिया आहे ती संपणार आहे। उद्या ग्राउंडचा शेवटचा दिवस आहे। 7 मे रोजी SRPF गट क्रमांक 20 वरणगाव ही ग्राउंडची प्रक्रिया संपणार आहे 7 मे 2026 रोजी। आणि त्याच्यानंतर 1-2 दिवसांनी किंवा 2-3 दिवसांनी SRPF गट क्रमांक 20ची ग्राउंडची मेरिट लागणार आहे। ही शक्यता आहे बरं, 2-3 दिवसामध्ये ग्राउंडची मेरिट लागणार आहे। आणि त्याच्यानंतर मग पेपर होण्याची शक्यता कधी आहे ती शक्यता आपण वर्तवली पाहिजे बरं का। ते असंच त्याने पेपर होण्याची शक्यता किंवा पेपर होण्याची तारीख मला त्या फोनवर त्यांनी सांगितलेली नाही, ती मी तुम्हाला माझ्या अंदाजे किंवा मग आपण जी भाकीत अंदाज वर्तवत असतो तशी शक्यता वर्तवण्याचा प्रयत्न करत आहे की ग्राउंडचा कट ऑफ लागल्याच्या नंतर 10 तारखेला ग्राउंडचा कट ऑफ लागल्याच्या नंतर जवळपास 15 ते 20 दिवसाच्या अंतराने 10 ते 15 दिवसांच्या अंतराने 25 मेच्या दरम्यान किंवा 30 मेच्या अगोदर किंवा 30 मेच्या दरम्यान या तारखांच्या दरम्यान नाही का पेपर होण्याची शक्यता आहे। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कशा पद्धतीनं आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण अशाच पद्धतीच्या अपडेट्स जे आहेत मी त्या या चॅनलवरती घेत असतो। तुम्हाला जर हवं वाटत असेल तर या फोन कॉलची रेकॉर्डिंग मी या व्हिडिओमध्ये टाकण्याचा प्रयत्न करेल, परंतु मला असं वाटते काही टाकण्याची आवश्यकता नाही। जर तुम्हाला जर वाटत असेल की ते खरंच तुम्ही फोन केला होता का तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। जर लागलीच तर मी त्या कॉलची रेकॉर्डिंगसुद्धा या व्हिडिओमध्ये ॲड करण्याचा प्रयत्न करेल। तब तक के लिए धन्यवाद।